आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। नवजात अर्भकाच्या मृतदेहाची गुन्हेगारी विल्हेवाट लावणाऱ्या महिलेचा अवघ्या 12 तासात शोध। सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या प्रसूती रुग्णालयातील टॉयलेटमध्ये मृत अवस्थेत नवजात अर्भक आढळून आल्याच्या घटनेचा मिरज शहर पोलिसांनी अवघ्या 12 तासात छडा लावला आहे। या प्रकरणी संशयित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार 28 मे रोजी मिरज येथील महानगरपालिका प्रसूती रुग्णालयातील टॉयलेटमध्ये मृत अवस्थेत अपरिपक्व नवजात अर्भक आढळून आले होते। या घटनेनंतर रुग्णालयातील सफाई कर्मचारी विजय पोतराज यांच्या फिर्यादीवरून मिरज शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल होताच मिरज शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने हलवत रुग्णालयातील कर्मचारी व महिलांकडे चौकशी सुरू केली। तपासादरम्यान एका महिला नर्सला उपचारासाठी आलेल्या गर्भवती महिलेबाबत संशय आला। पोलिसांनी संबंधित महिलेचा शोध घेऊन तिला ताब्यात घेत कसून चौकशी केली। चौकशीत संबंधित महिलेने 24 मे रोजी रात्री पोटदुखी होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात आल्याचे सांगितले। उपचारापूर्वीच ती टॉयलेटमध्ये गेली असता तिचा गर्भपात झाला व नवजात अर्भक टॉयलेटमध्ये पडले। त्यानंतर रक्तस्राव झाल्याने ती घाबरली आणि कोणालाही काहीही न सांगता टॉयलेट साफ करून रुग्णालयातून निघून गेल्याची कबुली तिने दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले। या घटनेचा तपास पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांच्या मार्गदर्शनाखाली मिरज शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किरण चौगुले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केला। मी किरण चौगुले, पोलीस निरीक्षक, मिरज शहर पोलीस स्टेशन। काल दिनांक 28/5/2026 रोजी संध्याकाळी 5 वाजताच्या सुमारास आम्हाला माहिती प्राप्त झाली होती। त्याप्रमाणे एक नवजात अर्भक टॉयलेटमध्ये मिळून आलं होतं। हे टॉयलेट चेक पॅक झालेलं होतं आणि त्याच्यासाठी विजय इराणा पोतराज यांना बोलवलं होतं, तर त्यांना नवजात अर्भक त्यामध्ये मिळालेलं होतं। त्यावरून पोलीस स्टेशनवर तपास करण्यात आला आणि गुन्हा दाखल करण्यात आला। तपासामध्ये रात्री सर्व महिला स्टाफ आणि यांच्याकडे चौकशी करण्यात आली। त्याच्यानंतर आज सुद्धा सकाळी माननीय पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर, माननीय पोलीस अप्पर पोलीस आयुक्त अधीक्षक बारावकर मॅडम, तसेच पोलीस उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रणिल गिल्डा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही आज विविध तपास पथके बनवून सर्व महिला स्टाफ, नर्स स्टाफ, तसे यांच्याकडे सफाई कामगार यांच्याकडे विचारपूस केली। जितका 24 स्टाफ होता त्यांच्याकडे विचारपूस केल्यानंतर एक महिला नर्स स्टाफ यांनी सोमवारी दिनांक 25/5/2026 रोजी 11 वाजता एक महिला तिच्या पोटात दुखत असल्यावर तक्रार घेऊन आली होती आणि तिला 2 महिन्यांची प्रेग्नन्सी अशी सांगत होती। त्यावरून ती बाथरूमला गेली असल्याचे बघून तिनं त्या महिला स्टाफनं सांगितलं आणि आल्यानंतर तिनं पॅड मागितलं आणि त्याच्यावरून त्यांनी शंका व्यक्त केली। यावरून सदर महिलेकडे आज तिचं रेकॉर्ड तपासून आज ताब्यात घेतलं आणि ताब्यात घेतल्यानंतर तिचं सदर महिलेनं सदर बाळ हे अर्भक हे टॉयलेटमध्ये प्रसूत झाले आणि तिनं तसंच टाकून ती निघून गेल्याचं कबूल केलं आहे। सदर बाबत महापालिकेच्या कोणत्याही कर्मचाऱ्याला किंवा त्या नर्स स्टाफला सदर बाबतची माहिती तिनं दिली नसल्याचं सुद्धा कबूल केलं आहे। त्यावर तसं तिचं स्टेटमेंट घेण्यात आलेलं आहे आणि तिचं व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात आलेलं आहे। सदरचा हा तपासात महिला निष्पन्न झाली असून पुढील तपास मिरज शहर पोलीस स्टेशन करीत आहे।